नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? उपयोजित लेखन आणि यांचं नाव काय आहे? निबंध लेखन. काय आहे? निबंध लेखन. तर निबंध लेखन बद्दल आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे किंवा कसं लिहिणार आहे हे सगळं आपण इथे जाणून पाहिजे आहे. तर चला बघून घ्या. आता इथे पहा तुमच्या समोर आलेलं आहे निबंध लेखन. तर निबंध लेखन काय आहे किंवा कसं लिहायचं आहे आपण इथे पाहणार आहे. बघा, किसी विषय पर अपने विचारों, कल्पनाओं, अनुभव तथा प्राप्त जानकारियों के क्रमबद्ध परिचय के रूप में अपनी भाषा शैली में लिखना ही निबंध लेखन है. तर इथे काय म्हणाला आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. कोणताही विषय किंवा आपला विचार किंवा आपल्या कल्पना, आपला अनुभव तथा त्यामध्ये जानकारी प्राप्त केलेल्या क्रममध्ये जेव्हा आपण परिच्छेद यात रूप तयार करून जात आहे त्याबद्दल त्या भाषाची शैली लिहिणार आहे त्यांना आपण निबंध लेखन असंही म्हणतं. कळलं की नाही? हो, पुन्हा एकदा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. कोणताही विषय आपला विचार किंवा आपल्या कल्पना किंवा आपला अनुभव जे सगळं आपली प्राप्त करून जात आहे किंवा त्यांची जी जानकारी आपल्याला क्रमबद्ध होऊन जात आहे त्या परीक्षात त्या आकलन रूप तयार करून जात आहे त्या भाषाला आपण किंवा त्या शैलीला आपण लिहित आहे त्यांना आपण निबंध लेखन असंही म्हणतं. कळलं की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या. आता आता आपण इथे पाहणार आहे निबंध के प्रकार म्हणजे यांचा प्रकार आता आपण पाहणार आहे. तर यांचे किती प्रकार आहे किंवा काय कसं आहे ते आपण इथे पाहणार आहे. बघा, निबंधचा प्रकार किती आहे? 5. निबंधचा हा किती प्रकार आहे? 5. पहिला आहे वर्णनात्मक, दुसरा आहे आत्मकथात्मक, तिसरा आहे कल्पनात्मक आणि चौथा तुमच्या विचारात्मक आणि पाचवा तुमच्या चरित्रात्मक. कळलं? आपण निबंध यांचा प्रकार किती पाहणार आहे? 5 प्रकार. कोणकोणता? वर्णनात्मक, आत्मकथनात्मक, कल्पनात्मक, विचारात्मक आणि पाचवा जे तुमचा आहे चरित्रात्मक. तर याबद्दल इथे कोणकोणता आहे किंवा कोणकोणता नाही आहे ते आपण इथे पाहणार आहे. तर चला बघूया. पहिला आहे मेरा प्रिय नेता. तर वर्णनात्मक निबंध बद्दल काय कसा निबंध येतात? मेरा प्रिय नेता, दुसरा मेरा प्रिय वैज्ञानिक, तिसरा ऐतिहासिक स्थल की सैर आणि चौथा नदी किनारे 2 घंटे. तर याबद्दल हा कोणता आहे? हा वर्णनात्मक निबंध आहे. आता आपण पाहणार आहे आत्मकथनात्मक निबंध. काय पाहणार आहे? आत्मकथनात्मक निबंध. तर पहिला कोणता आहे? सायकल की आत्मकथा. पहिला आहे सायकल यांची आत्मकथा, दुसरा दीपक की आत्मकथा आणि तिसरा पठ्यपुस्तक की आत्मकथा आणि तुमचा जो चौथा आहे ते कोणता आहे? मैं हिमालय बोल रहा हूँ. काय आहे? मी हिमालय बोलत आहे. तर याप्रमाणे हे दोन आपण पाहिले. आता आपण तिसरा पाहणार आहे कल्पनात्मक निबंध. कोणता? कल्पनात्मक निबंध. तर कल्पनात्मक निबंध काय आहे? यदि मेरी लॉटरी लग जाए. आता माझी लॉटरी लागणार आहे. यदि मैं डॉक्टर होता आणि तिसरा यदि मोबाईल न होता आणि चौथा यदि ऐनक न होता. तर याप्रमाणे इथे कल्पनात्मक निबंध अशा प्रमाणे देऊन जात आहे. चौथा आहे तुमचा विचारात्मक. चौथा कोणता आहे? विचारात्मक. तर विचारात्मक कोणता आहे? विज्ञान से लाभ हानी. पहिला कोणता आहे तुमचा? विज्ञान यातून लाभ हानी, दुसरा जनसेवा के ईश्वर सेवा आहे, तिसरा समाचार पत्र आणि चौथा तुमचा आहे विज्ञान के चमत्कार. काय आहे? विज्ञान यांचे चमत्कार. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता इथे आपण पाहणार आहे चरित्रात्मक. काय पाहणार आहे? चरित्रात्मक निबंध. बघा, मेरा प्रिय गायक, माझा प्रिय गायक, दुसरा मेरा प्रिय खिलाडी, दुसरा तुमचा कोणता आहे? माझा प्रिय खिलाडी आणि तिसरा मेरा प्रिय अभिनेता, माझा प्रिय अभिनेता आणि इथे मेरा प्रिय लेखक आणि इथे काय पाहिले आपण? माझा प्रिय लेखक. तर याप्रमाणे असा हा 5 प्रकाराचा निबंध आपण पाहणार आहे आणि त्यांचा कोणकोणता विषय होणार हे पण आपण पाहिले. कळलं की नाही? नाही कळणार आहे तर तुम्ही पुन्हा विचारू शकता. कळलं? छान. तर अजून बघून घ्या. आता आपण इथे पाहणार आहे की निबंध याबद्दल कसं लिहायचं किंवा कसा वेळ आहे हे सगळं आपण इथे पाहणार आहे. बघा, निबंध लिखते समय ध्यान देणे योग्य बात आहे. जेव्हा आपण निबंध लिहितो त्याबद्दल आपल्याला काही बातमी असं आहे जे खूपच ध्यानपूर्वक आपल्याला पाहायचं आहे किंवा जाणून घ्यायचं आहे. तर चला कोणकोणता आहे बघून घ्या. पहिला, जिसके विषय में हमें अधिक जानकारी हो वो विषय आसान लगे उसी पर निबंध लिखना चाहिए.
ज्या विषयावर आपल्याला अधिक जाणकारी हवे आणि ज्या विषयाला आपल्याला आसान लागत आहे किंवा खूपच सरळ लागत आहे, त्या विषय आपण लिहायचा चुनून घ्यायचा आहे. कळलं? हो. आता दुसरा, निबंध मुख्य 3 भागों में लिखना चाहिए. निबंध हा मुख्यतः आपल्याला 3 भागावर लिहायचा आहे. किती? 3 भागावर लिहायचा आहे. तर पहिला आहे प्रारंभ या प्रस्तावना या भूमिका. प्रारंभ कसा करणार? त्यांची प्रस्तावना किंवा त्यांची भूमिका बद्दल. दूसरा, मध्य या प्रसार या विषयी प्रतिपादन या विषय व्याख्या आणि मध्यातून काय करणार आहे? त्यांच्या प्रसार किंवा त्यांचे विषय प्रतिपादन या विषय व्याख्यान या किंवा विषयाचा व्याख्यात करणार आहे. तिसरा तुमचा आहे अंत अथवा उपसंहार. तिसरा काय आहे? अंत अथवा उपसंहार. त्यांच्या अंत कसा बद्दल करणार, त्यांच्या उपसंहार कसा प्रमाणे दिलेले आहे. कळलं? हो. आता आपण पाहणार आहे तिसरा बघा. निबंध का प्रारंभ आकर्षक, सहज और संक्षिप्त होना चाहिए. निबंध यांचा प्रारंभ आकर्षक किंवा सहज किंवा संक्षिप्त होऊन जाणार आहे आणि हा बद्दलही तुम्हाला कळणार की यांचा निबंध कसा प्रमाणे दिलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. प्रारंभ और अंत किसी महापुरुष के कथन, कविता या सामान्य सत्य से करना चाहिए जिसे पढ़ने वाले प्रेरित हो. तर याबद्दल काय दिलेलं आहे? त्यांची प्रारंभ आणि त्यांचं अंत कोणताही महापुरुष कथन किंवा कविता हा सामान्य सत्य करून जाणार आहे. त्यांचा त्याबद्दल हे जे वाचन करतात, त्यांचे जे तुमचं जे निबंध वाचन करतात त्यामध्ये त्यांना खूपच प्रेरित होऊन जाणार आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, विषय विस्तार 3 परिच्छेदों में होना चाहिए आणि जे विषय विस्तार आहे ते 3 परिच्छेद म्हणजे 3 आकलातून होणार पाहिजे. निबंध का अंत या उपसंहार अलग अलग परिच्छेद होना चाहिए. त्यांचा निबंध किंवा उपसंहार अलग अलग म्हणजे वेगवेगळ्या परीक्षातून होणार पाहिजे. निबंध की भाषा सरळ शुद्ध होनी चाहिए. त्यांची भाषा खूपच सरळ किंवा शुद्ध होणार पाहिजे. निबंध में व्याकरण की गलतियां नहीं होनी चाहिए. निबंध मध्ये व्याकरण यांची गलती काहीही नाही होऊ दे. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की पुन्हा पुन्हा तेच मी सांगत होते ना की कोणता शब्द कुठे वापर जाते व्याकरण मध्ये. तर हा सगळं तुम्हाला कुठून करायचं आता? हा निबंध बद्दलही तुम्हाला सगळं करायचं आहे. बघा, निबंध में व्याकरण की गलतियां नहीं होना चाहिए. त्यामध्ये व्याकरणची कोणताही गलती तुम्हाला नाही करायचा आहे. कळलं? हो. निबंध में कोई बात बार बार नहीं लिखनी चाहिए आणि निबंध मध्ये कोणतीही बातमी तुम्ही पुन्हा पुन्हा नाही लिहायचा. कारण की जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा लिहिता तर लोकांना असं वाटते की त्यांना काही नाही येते म्हणून ते पुन्हा पुन्हा तेच लिखत आहे. कळलं? हो. निबंध में मुहावरा तथा कहावतों यथा एवं योग्य प्रयोग करना चाहिए. निबंध मध्ये तुम्ही जेव्हा मुहावरा लिहिता किंवा कहावत लिखता तर याप्रमाणे तुम्हाला असं करायचं तर ते त्याप्रमाणे ते योग्य आहेत का तेव्हाही तुम्हाला लिहायचं. जेव्हा योग्य नाही आहे तेव्हा तुम्ही नाही लिहायचं. कळलं? हो. निबंध की भाषा में प्रभाव तथा विचारों में नवीनता होनी चाहिए. निबंध यांची भाषाबद्दल तुम्हाला प्रभाव किंवा त्यांच्या विचारामध्ये आपल्याला नवीन किंवा नवीनता होणार पाहिजे. कळलं? हो. तर याबद्दल मी तुम्हाला एक निबंध लिहिलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला हे मी वाचन देणार आहे. तर पहिला काय? विज्ञान के चमत्कार. काय आहे? विज्ञान यांचा चमत्कार. बघा, विज्ञान वह व्यवस्थित ज्ञान है जो विचार, अवलोकन, अध्ययन और प्रयोग से मिलता है. विज्ञान हा व्यवस्थित ज्ञान आहे जे आपल्याला विचार किंवा अवलोकन किंवा अध्ययन यातून प्रयोग करून भेटत आहे. विज्ञान यानी किसी भी विषय का क्रमबद्ध ज्ञान. विज्ञान म्हणजे कोणत्याही विषयाचा क्रमबद्ध ज्ञान. आज का हमारा युग विज्ञान का युग है. आज जो आमचा युग आहे ते कोणाचा युग आहे? विज्ञान यांचा युग आहे. आज चारों ओर विज्ञान का बोलबाला है आणि आज चारों तरफ विज्ञान यांचा बोलबाला आहे. छोटी सी सुई लेकर हवाई जहाज तक सारी चीजें विज्ञान की देन है. जे खूपच छोटी सुई आहे ते पर्यंत आणि जे जहाज जे हवाई जहाज आहे त्याबद्दल हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? सगळं वस्तू तुम्हाला कुठून भेटत आहे? विज्ञान यांचेही देण आलेले आहेत. विज्ञान के कारण मनुष्य का जीवन सुखकर एवं खुशहाल हो गया है. विज्ञान या कारण मनुष्य यांचा जीवन सुखकर एवं खुशहाल होऊन झालेला आहे. विज्ञान के चमत्कारों की यदि बात करें तो चारों तरफ व्याप्त सारी चीजें विज्ञान की देन है. विज्ञान यांचं चमत्कारच्या तुम्ही जेव्हा बातमी करणार आहे तर तुम्ही बघणार की त्यांच्या चारोतर्फी व्याप्त साऱ्या चीजें आहे किंवा वस्तू आहेत ते विज्ञान यांचीही देन आहे. जीवन के प्रत्येक क्षेत्र में जैसे कि विद्या, उद्योग, अनुसंधान, तकनीकी, संदेश, वाहन, यातायात, कंप्यूटर, चिकित्सा
आते में विज्ञान ही विज्ञान दिखाई देता है. तुम्ही आता बघणार की जीवनातून जे प्रत्येक क्षेत्र आपल्या समोर आलेलं आहे, जसे विद्या, उद्योग, अनुसंधान, तकनिकी, संदेश, वहन, यातायात, कम्प्युटर, चिकित्सा, हा सगळं आपल्याला कुठून भेटणार आहे? विज्ञान यानेही आपल्याला दिलेले आहे किंवा विज्ञान यानेही आपल्याला दाखवली आहे. कळलं की नाही? हो. आखिर सच ही कहा गया है जय विज्ञान. आता हा सगळं खरंच आहे की जय विज्ञान. आता इथे पाहणार तुम्ही बघा, विद्युत विज्ञान की अद्भुत वरदान है. विद्युत म्हणजे वीज हा विज्ञानचे अद्भुत वरदान आहे. इसने इंसान के जीवन का अंधकार मिटा दिया. यांना इंसान म्हणजे माणूसच्या जीवनातून अंधकार मिटवलेले आहेत. अंतरिक्ष विज्ञान में हुई प्रगति के कारण मनुष्य चांद पर पहुंचा है. अंतरिक्ष विज्ञान यांची प्रगती भेटण्याबद्दल ही माणूस जे आहे आज चांदवर पोहोचलेला आहे. अब वो मंगल पर जाने की तैयारी कर रहे हैं. आता ते मंगळवर जाण्याची तयारी करत आहे. कुठे? मंगल यावर जाण्याची तयारी करत आहे. चिकित्सा के क्षेत्र में विज्ञान से सफलता हासिल कर ली है. चिकित्सा या क्षेत्रातून तुम्ही विज्ञान यातून सफलता हासिल केलेले आहेत. अब असाध्य से असाध्य रोगों के निदान आसान हो गया है. आता असाध्य ते असाध्य रोगांच्या म्हणजे जे आजारी आहे त्यांचं निदान आसान होऊन झालेलं आहे. हृदय प्रत्यारोपण एवं नेत्र प्रत्यारोपण आसानी से होने लगे. हृदय प्रत्यारोपण किंवा नेत्र प्रत्यारोपण हे आसानी से होऊन झालेला आहे. कॅन्सर जैसी भयानक बीमारी इलाज आसान हो गए. कॅन्सर हा खूपच भयानक बीमारी आलेली आहे, त्याबद्दल त्यांचा इलाज पण आसानातून होऊन जाणार आहे. आज विज्ञान ने अंधे को आंखें दे दी. आज जे विज्ञान त्यांनी आंधळ्या लोकांना आंखें दिलेली आहे, डोळ्या दिलेली आहे. बहरे को कान दिया आणि जे मुक्का लोक आहेत त्यांना कान दिलेले आहे. गुंगे को वाणी दी. जे गुंग झालेले आहे त्यांना वाणी दिलेले आहे. दिव्यांग को शारीरिक अवयव दिए आणि जे दिव्यांग आहे त्यांना शारीरिक अवयव दिलेले आहे. तर विज्ञान के कारण नाभिकीय ऊर्जा का उत्पादन बढ़ने लगा है. विज्ञान याचा बद्दल ही जे नाभिकीय ऊर्जा आहे त्यांचा मध्ये उत्पादन वाढलेले आहेत. इस ऊर्जा का सकारात्मक कामों के लिए उपयोग हो रहा है आणि त्यांच्या ऊर्जा जे आहे त्याच्यासाठी हा सगळं सकारात्मक यांचा कर्माचा उपयोग करत आहे. विज्ञान के कारण यातायात के साधन सुलभ हो गए. विज्ञान याताही कारण यातायात यांचे साधन पण सुलभ होऊन जाहे. आज हम कुछ घंटों में अमेरिका जा सकते हैं. आज आम्ही काही वेळात किंवा काही समयानुसार आपण अमेरिका जाऊ शकतो. संदेश वहन के साधन को भी प्रगति हो गई आणि संदेश वहन जे साधन आहे त्यांच्यासाठी भी आपल्याला प्रगती भेटलेले आहे. मोबाईल, फेसबुक, गूगल, संदेश वाहन के साधने में प्रगति हो गई. मोबाइल, फेसबुक हा सगळं जे गूगल है आदि सगळं जे संपूर्ण दुनिया को एक दूसरे के करीब लाकर रख दिए. त्याबद्दल आपण एकमेकाशी एकदम जवळ झालेला आहे. आज हमारे देश में विज्ञापन किंवा विज्ञान के कारण कृषि क्षेत्र में आत्मनिर्भर हो गए. आज आपला हमारा जे देश आहे आमचा जे देश आहे त्याबद्दल विज्ञान यासाठी ही कृषि क्षेत्र पण आत्मनिर्भर होऊन झालेला आहे. विज्ञान और एक बड़ा चमत्कार है. विज्ञान हा एक मोठा चमत्कार आहे. मुद्रण यंत्रों का आविष्कार है. मुद्रण या यंत्राचा आविष्कार आहे. मुद्रण यंत्रों के आविष्कार से पुस्तकों का निर्माण किया. मुद्रण यंत्र यांची सहायता पुस्तक यांचं निर्माण केलेले आहे. इस कारण ज्ञान का चारों ओर प्रचार प्रसार हुआ. त्यांच्यासाठी ही ज्ञानचा चारों तर्फी प्रचार प्रसार झालेला आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. हमारे दैनंदिन जीवन में भोजन पकाने से लेकर अन्य सारी सुख सुविधाएं निर्माण विज्ञान के कारण ही सुलभ हुआ है. आमच्या जे दैनंदिन म्हणजे जीवनचं रोजमर्रा जीवनचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये भोजन म्हणजे जेवण पकावण्याचं लेच्या अन्य सगळी सुविधा कोणी दिलेला आहे आपल्याला? विज्ञान याबद्दलही आपल्याला भेटत आहे आणि त्याबद्दलही आपला जीवन सुलभ झालेला आहे. इसलिए आज विज्ञान कामधेनु गाय की तरह मनुष्य की सारी इच्छाएं पूर्ण करा. यापर्यंत जे विज्ञान आहे ते कामधेनु गाय यासारखा मनुष्यात सारी इच्छाएं पूर्ण करून जात आहे. सच ही कहा आहे आणि सगळं केलेलं आहे. काय बघा नीटप्रमाणे ऐकून घ्या. हा कविता आहे, तुम्ही कविता पण लिहू शकता. आज की दुनिया विचित्र नवीन प्रकृति पर सवत्र है. विजयी पुरुष आसीन है. बंधे नर के करों में वारी विद्युत भाप है. हुक्म पर चढ़ता उतार है. पवन का ताप है. नहीं बल्कि कहीं व्यवधान है. लांग सकता है सरित गिरी संधू का एक समान है. तर याबद्दल हा कविता दिलेली आहे, ते तुम्ही पण लिहू शकता. तर मी तुम्हाला काही गृहपाठ दिलेले आहे निबंध लिहायचा, तर तुम्ही लिहून घ्या. बघा कोणताही यामध्ये कोणताही 2 निबंध लिहायचा आणि इथे पण 2. बघा वर्णनात्मक निबंध आहे. पहिला बचपन की मधुर यादें, दूसरा मेरी माँ, प्राण का दृश्य,
रेल्वे स्टेशन पर एक घंटा, मेरा अस्मरणीय यात्रा, महात्मा गांधी। आत्मकथन निबंध, बूढ़े की आत्मकथा, बाढ़ की पीड़ित आत्मकथा, वृक्ष की आत्मकथा, अनाथ बालक की आत्मकथा, सह्याद्री की आत्मकथा आणि सह्याद्री बोल रहा हूं। तर याबद्दल इथे तुम्हाला 2 निबंध लिहायचे आणि इथे 2. कळलं? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला निबंध लिहायचा आणि त्या निबंधबद्दल आपल्याला कोणत्या शब्दाचा वापर करायचा किंवा कोणत्या शब्दाचा प्रयोग करायचा आहे. कळलं की नाही? आणि निबंधचे 5 प्रकार पाहिले आणि 5 प्रकारबद्दल आपण पाहिले की कशाप्रमाणे त्याला लिहायचं आहे किंवा कसा करायचा आहे. कळलं? हो. धन्यवाद.